खिशात कार्बन मोबाईलचा स्फोट झाल्यानं तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शहापुरात घडली आहे। वाशिन गावातील करण ठाकरे हा तरुण मित्रांसोबत घरी जात होता। त्यावेळी करणच्या खिशातील मोबाईलचा स्फोट झाला। या स्फोटात करणच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली। सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। करणच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे। त्यामुळे कंपनी विरोधात तक्रार करून करणला मदत मिळवून देण्याचा प्रयत्न सामाजिक कार्यकर्ते करतायत। मी येत होतो ते इथं एक अशी स्फोट झाला। माझ्या मित्राने सांगितलं पॅन्ट पेटली बघ। मग मी चक्कर येऊन पडलो। आज ज्यावेळेस सकाळी मला ज्यावेळेस समजलं का बाबा मोबाईलचा जर स्फोट झालेली आहे, त्यावेळेस मी तिथे त्वरित गेलो। त्यावेळेस मला शेजारी पोलीस स्टेशन आहे, त्यांना बोलून घेतल्यानंतर आता ती पोलिसांची हे केलेली स्टेटमेंट घेतलेली त्याची। आता आम्ही तहसीलदारांना उद्या तहसीलदारांना आम्ही निवेदन देणार आहे त्या गोष्टीचं, आणि पुढे जेवढं होतं येईल तेवढं आम्ही कंपनीच्या मागे लागणार आहे। कंपनी कार्बन कंपनीचा मोबाईल आहे ना, तसं आता लवकर कंपनी काय करते बघू आपण, नाहीतर मग पुढे आम्ही काय करायचं करू। असं करण ठाकरे या 17 वर्षाच्या मुलाच्या खिशामध्ये कार्बन कंपनीच्या मोबाईलचा स्फोट होऊन त्याच्यामध्ये त्याच्या मांडीला भाजल्याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात प्राप्त झाली आहे। त्या संदर्भात जखमी मुलाचा आम्ही जबाब नोंद केलेला आहे आणि यापुढे आम्ही त्याची सविस्तर चौकशी करून योग्य ती कारवाई करीत आहोत।